हां. आणि परत आम्हाला बोलले की तुम्ही 3 वाजता या आतमध्ये. हां. तर आम्ही 3 वाजता आतमध्ये गेलो. हां. आणि 3 वाजता आतमध्ये गेलो, तिथं 1 तास बसलो आम्ही. मग तिथून पुढं आम्हाला ते घेऊन आले. हां. मग आम्ही त्यांच्याशी भेटलो आम्ही अक्षय शिंदेशी. हां. आणि बोलणं केला. हां. तर आम्हाला तो बोलला की मला खायला काय नाही इथं, तर मला पैसे पाठवा. हां. मग आम्ही त्यांच्याकडून नंबर घेतला लिहून शने. हां. मग नंबर लिहून घेतला. मग आम्ही बोललो की उद्या पोस्टमॅन वरून पाठवून देतो आम्ही पैसे. हां. आता त्याला सांगून दिलं आम्ही, तर तो बोलला की हो चालेल. मग ते आतमध्ये जे एक म्हातारा माणूस होता, त्याला घेऊन आला आणि बोलणं करून ज्याने परत घेऊन गेले ते आतमध्ये. मग त्या 4:30 वाजता आम्ही तिथून निघालो बोलणं करून. आणि हे असं शक्यता होऊ शकत नाही की तो गोळीबार केला म्हणून. अगदी. अमरजी, त्याने आज पोलिसांवर गोळीबार केला. आज तुमची त्याच्याबरोबर मुलाखत झाली. किती वेळ ही मुलाखत होती? झाली ना सर. पण 4:30 वाजता आम्हाला मुलाखत झाली आज. किती वेळ तुमची मुलाखत सुरू होती? काय बोलला तो? 20 मिनिटं आम्हाला बोलणं करून आम्ही बोलणं केलं 20 मिनिटं आम्ही त्यांच्याशी. तर 20 मिनिटांनंतर मग आम्ही तिथून बाहेर आलो 4:30 ला. तिथून 4:30 ला आम्ही बाहेर निघालो. त्याच्याकडून सगळं आम्ही ते पैसे तो वगैरे बोलला की खायला काय नाही ते पाठवा आम्हाला. तर आम्ही त्याच्याकडून नंबर घेतला लिहून शने. पोलीस नंबर लिहून घेतला सर. मग ते आम्ही बोललो की उद्या पोस्टवरून पाठवून देईल पैसे. अगदी. तो बोलला ठीक आहे चालेल पाठवून द्या. आणि तो असा बोलला की माझा चार्जशीट पडलेला आहे, तर मला कधी सोडवणार. तर आम्ही बोललो की बाळा थोडा अजून टाइम लागेल. तर अजून टाइम लागेल थोडासा. त्याला बोललो आम्ही. तर थोडा अजून एक काहीतरी पेपर यायचे बाकी आहेत. ते आल्यावरती आम्ही बघू मग काय करायचं ते करतील ते सगळं. आम्ही एवढं बोलून तो असाच खेळत आतमध्ये गेला. मग हे गोळीबारचा जो विषय तो नाही करू शकत सर. आतमध्ये काहीतरी त्याला केलेलं आहे. तुम्हाला माहिती होतं की त्याला आज बदलापूरला घेऊन जाणार आहे हे माहित नव्हतं तुम्हाला? नाही मला माहितच ना आम्हाला. अगदी. एक महत्वाचा त्याने पोलीस त्याच्याशी कसं वागतायत या संदर्भात काही बोलला होता का तुमच्या बरोबर झालेल्या मुलाखतीत? बोलला होता की पोलीसवाले आतमध्ये मारतात मला भरपूर. आता आम्ही वकिलांना पण सांगून दिलतो आम्ही. किती? तो बोलला की आई आम्हाला पोलीसवाले मला भरपूर मारतात आतमध्ये. आणि आतले कैदी पण आहेत ना, ते पण मारतात आम्हाला. मग पोलीस मारतायत, कैदी मारतायत, या सगळ्या दबावामुळे त्यानं हे सगळं केलं असं वाटतं तुम्हाला? नाही, हे दबावामुळे काहीच नाही करू शकत सर. हे काहीच नाही करू शकत तो. हे आतमध्ये काही ना काहीतरी ते पोलीसवाले लोकांनी काहीतरी केलंय त्याच्याबरोबर. त्याच्यावरती फायरिंग केलं असेल सर. अच्छा. तुमचा थेट पोलिसांवर आरोप आहे की पोलिसांनी हा एन्काउंटर घडवलाय? नाही, आमच्या पोलिसावरतीच आरोप होता. ते लोकांनीच काहीतरी आतमध्ये केलेलं आहे सगळं. आणि पोलीस जेव्हा तुम्ही त्याला भेटला होतात, आतापर्यंत किती वेळा तुम्ही त्याला भेटलात पोलिसांशी? 3 वेळा झाला सर. आता 3री वेळ. या आधी जेव्हा 2दा भेटलात त्यावेळेस त्याला असं वाटलं होतं का की जीवाला धोका आहे वगैरे? नाही, काहीच नाही. आम्ही पहिल्या दिवशी भेटलो त्याला. तो बोलला की जेवण बिवण मस्त भेटतो, मी हाय इथं. मग नंतर मग ते आतमध्ये पोलीस आले बोलले की त्याला कपडे आणून द्या. त्याला कपडे नाहीये. पण आम्ही कपडे घेऊन गेलो दुसऱ्या वेळी. तर कपडे दिलो आम्ही त्याला. मग आता परत मग दुसऱ्या वेळी गेलो तर तेव्हा सांगितलं होतं मला हे पोलीसवाले मला भरपूर मारतात आतमध्ये, पायाला बियाला हाताला भरपूर मारलेत मला. तुम्हाला दाखवलंय त्या जखमा? त्यांनी मला दाखवलं होतं आम्हाला आतमध्ये पूर्ण हाताला पायाला मारलं, लय दुखतो म्हणून बोलत होता तो. त्याच्या घरी कोण कोण आहे? त्याची पत्नी आणि अजून कोण आहे? त्यांनी काही त्याच्या घरी इथं कोणच नाहीये. या घरी गाववाल्या लोकांनी पळून दिलं त्यांना. ते बाहेरच आहे आता सगळे. आता त्याची बायको तिकडे सासरवाडीत आहे. पण आता ती बायको सासरवाडीला आणि त्याचे आई वडील फक्त आम्ही आता सगळे भेटायला गेलो होतो आता संध्याकाळी. तर बोलणं झालं आमचा. तो हसत खेळत आतमध्ये घेऊन गेला.
ही घटना घडली हे तुम्हाला कसं कळलं? हा ही न्यूज वरती आला आम्हाला, मग तेच बघत होतो आम्ही. तुम्हाला पोलिसांनी काही सांगितलं नाही काही अजूनपर्यंत? सांगितलं ना आम्हाला. पोलिसांकडून कुठलाच संपर्क त्याच्या आई वडिलांना किंवा तुम्हाला झालेला नाहीये? हा पोलिसांकडून काही संपर्क झालाय का? पोलिसांकडून काही संपर्क झालेला नाहीये सर. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की त्याच्या ज्या आधीच्या ज्या त्याच्या पत्नी होत्या, ज्या आधी त्याची जी बायको होती, तिने देखील त्याच्यावर आरोप केला होता. त्याची अशी किती लग्न झाली होती? त्याचे तसे 2 लग्न पहिले अगोदर झाले होते सर. हा ते बायका 5 दिवस 4 दिवस पण राहिले नाही. हा हा ते कशामुळे राहिले नाही की त्याला गाडी चालवायला येत नाही. त्याला गाडी चालवायला येत नाही आणि त्याला काही समजत नाही, बाहेर घेऊन जायचा, खायचा, प्यायचा. हा हा हे काही समजत नाही म्हणून ते बोलले की याला काय, आणि त्याला शारीरिक संबंध पण समजत नव्हतं त्याला. हा हा आणि त्याला तेवढं समजत नव्हतं म्हणून ते बायका बोलले की त्यांना एवढा काही समजत नाही तर आमच्याशी लग्न करून का आणले तुम्ही. हा हा तर मग ते 4 ते 5 दिवसात ते सोडून गेले सगळेजण. तो अक्षय काही आजारी होता, गतिमंद होता, असं काही होतं का? नाही, जो बारकापणा जो होता ना तो पहिले, हा हा तो पहिले आजारी होता, तर त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं कलव्याला पहिले. हा हा नाही त्याच्या मग त्याच्यानंतर तो 3 महिने तिथं कलव्याला पण होता. मग तिथून तो त्याचा ट्रीटमेंट चालू होता, तो बरं झालं. मग त्याच्यानंतर आम्ही गोळ्या औषध त्याला केलंच नव्हता, तो बराच होता त्याचा. फक्त एवढा की थोडासा डोक्यामध्ये होता तो. काय आजार काय होता त्याला? नाही आजार काहीच नव्हता त्याला तेवढा.